नक्कीच गेली 13 वर्ष या आंदोलनामध्ये आम्ही कायम आहोत। आमचे या भागातले 3 शहीद स्वर्गीय कांताबाई ठाकर, स्वर्गीय मोरे शिवाजी साठे आणि स्वर्गीय शामराव तुपे यांना आता आम्ही श्रद्धांजली सभा घेऊन त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे। आणि आम्ही जरी सरकारमधला एक कटक पक्ष असलो तरी हा लढा हा जनसामान्यांचा आहे, इथल्या शेतकऱ्यांचा आहे, इथल्या भूमिपुत्रांचा आहे। त्यामुळे यामध्ये किसान संघाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता। त्यामध्ये त्यावेळेच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी जरी प्रमुख पक्ष असला त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो, शिवसेना होती, त्याचबरोबर आरपीआय हे सगळे घटक पक्ष त्यावेळी आंदोलनामध्ये सहभागी होते। मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिक ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता आणि तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी बेछूट गोळीबार केला। ते आदेश कोणी दिले आणि त्या नेत्यांचा आम्ही त्या ठिकाणी त्यावेळी त्यांच्याबरोबर नव्हतो, आजही आमची त्या विषयामध्ये बरोबर नाही। आता आम्ही सांगितलंय की हा जो प्रकल्पाचा स्थगिती आदेश ज्यांनी काढलाय तो स्थगिती आदेश आता सोडून द्या, परंतु हा प्रकल्प रद्द होण्याचा आदेश आपण काढावा अशा प्रकारची मागणी आजच्या श्रद्धांजली सभेत आम्ही करतोय। आणि जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वसामान्य नागरिक शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार। परंतु जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या आणि या पवन माळच्या सर्व नागरिकांच्या आणि सगळे या पवना माईवरती अवलंबून असणारे मग इथले 72 ग्रामपंचायतींचे सगळे प्रकल्प, तळेगाव शहर असेल, देवरोड असेल, वडगाव असेल, त्यांना ह्या सगळ्यांचा पाण्याचा लाभ होतोय। त्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं हा प्रकल्प आमचा कायम विरोध राहील। मात्र सरकार आता आपलंच आहे, आपण जे प्रकल्प रद्द करावा असं बोलताय, जर रद्द नाही झाला तर काय आपली भूमिका असेल? नाही, आम्ही ह्या 100% आंदोलनात जाऊ आणि पुन्हा मोठं आंदोलन उभं करू आणि प्रकल्प रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। शासन कोणता आहे हा प्रश्न या ठिकाणी गहू नये जोपर्यंत। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।